दौंड येथे भीमा नदीच्या प्रवाहाने थेट 54,000 क्युसेकचा टप्पा गाठला आहे। उजनी धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू झाली असून धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। ही वाढ नेमकी किती झाली? पुढील काही दिवसांत उजनी भरायला सुरुवात होणार का? पहा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, आपण पाहत आहात तेज महाराष्ट्र वार्ता। सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे। सकाळी 6 वाजताच्या अहवालाच्या तुलनेत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धरणाच्या पाणी पातळीत, एकूण पाणीसाठ्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धरणाच्या आवकेत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे। गेल्या आठवडाभरापासून सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही। ढग दाटून येत असले तरी केवळ हलक्या सरी कोसळत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता कायम आहे। मात्र पश्चिम घाट आणि पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून भुशी धरण ओसंडून वाहत आहे। तसेच खडकवासला, पानशेत आणि टेमघर धरणांतील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ होत आहे। आज सकाळी उजनी धरणाची पाणी पातळी 488.7 मीटर होती, मात्र संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती 488.840 मीटर झाली आहे। म्हणजे अवघ्या 12 तासांत धरणाची पाणी पातळी तब्बल 14 सेंटीमीटरने वाढली आहे। धरणातील एकूण पाणीसाठा सकाळी 49.7 टीएमसी होता, तो आता वाढून 49.86 टीएमसी झाला आहे। म्हणजेच केवळ 12 तासांत जवळपास 0.79 टीएमसी पाण्याची वाढ नोंदवली गेली आहे। पावसाचा परिणाम आता प्रत्यक्ष धरणावर दिसू लागल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत। आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे दौंड येथील भीमा नदीची आवक। सकाळी दौंड येथे नदीतून उजनीकडे 14,351 क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू होता, मात्र संध्याकाळपर्यंत हा प्रवाह थेट 54,243 क्युसेक इतका झाला आहे। म्हणजेच केवळ काही तासांत जवळपास 4 पट वाढ झाली आहे। ही वाढ उजनी धरणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यातही सुधारणा झाली आहे। सकाळी उपयुक्त साठा उणे 14.59 टीएमसी होता, तो संध्याकाळी उणे 13.80 टीएमसी इतका झाला आहे। म्हणजे जवळपास 0.79 टीएमसीची सुधारणा झाली आहे। तसेच लाईव्ह स्टोरेजची टक्केवारी उणे 27.23% उणे 25.75% सुधारली आहे। विशेष म्हणजे सध्या उजनी धरणातून कोणताही विसर्ग सुरू नाही। स्पिलवे, वीज निर्मिती केंद्र, मुख्य कालवा, नदी स्लुईस तसेच इतर सर्व बाहेर जाणारे प्रवाह बंद असल्याने धरणात येणारे संपूर्ण पाणी साठवले जात आहे। त्यामुळे पुढील काही दिवसांत आवक अशीच वाढत राहिली तर धरणातील उपयुक्त साठा वेगाने सुधारण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। भीमा नदीच्या उगम भागात आणि वरच्या धरणांच्या परिसरातही समाधानकारक पाऊस पडत असल्याने उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह आणखी वाढू शकतो। त्यामुळे येत्या 24 ते 48 तासांतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरणात 43.80 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच 81.75% लाईव्ह स्टोरेज उपलब्ध होते। त्या तुलनेत यंदा परिस्थिती अजूनही आव्हानात्मक असली तरी आज झालेली वाढ ही नक्कीच आशादायक मानली जात आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यंदा उजनी धरण पूर्ण क्षमतेने कधी भरेल याकडे सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। उजनी धरणाची प्रत्येक घडामोड, पावसाचे अपडेट, धरणांच्या आवक विसर्गाच्या ताज्या बातम्या आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका।